यस सर. येस स्क्रीन सर. दिसते का? हो सर. सो आज आपण एपीआय शिकलो. एपीआय आणि तो ऑटो मॅपर हा पाठ बघू आपण नंतर. बाप्पा. आता इथं ऑटो मॅपर म्हणून एक जो कॉन्सेप्ट आहे याचं मिनिंग काय बघा. काय म्हणलं का आसिफ? येस सर. आम्हाला काय म्हणलं का? नाही नाही. नाही ना. ओके, माईक बंद करून टाका. नाव ऑटो मॅपर म्हणजे काय, तर हा एक मॅपिंग वाला क्लास आहे. ओके, हा काय करतो, जनरली तुमच्या दोन क्लासचे ऑब्जेक्ट्स मॅपिंग करायचं काम करतो. ओके, बोलो बेटा. त्याला म्यूट करून टाकावं, लेफ्ट कडला चला रिमूव्ह करायचं, हे करायचं. सेकंड म्यूट आहे, म्यूट ऑल ऑप्शन असेल ना, ऑल म्यूटेड. यामध्ये आता इथे इश्यू काय लागलाय, वेन वी क्रिएट अ मॉडेल. ओके, आता आपल्याकडे एक एम्प्लॉय नावाचा क्लास आहे. ओके, या एम्प्लॉय क्लासमध्ये मल्टिपल प्रॉपर्टीज आहेत. ओके, आणि ह्या मल्टिपल प्रॉपर्टीज आहेत, पण ह्या आपल्याला डायरेक्ट वापरता येत नाही जनरली, कारण आपण एंटिटी फ्रेमवर्क कडून जो क्लास आलेला आहे तो क्लास ऑटो अपडेट होत असतो. आपण काय करतो, वेन वी आर परफॉर्मिंग कोड ऑपरेशन, सॉरी एडिट और डिलीट और एनी इन्सर्ट ऑपरेशन, वी नीड अनदर क्लास एम्प्लॉई मॉडेल. आपण काय करतो, आपला जो एम्प्लॉय क्लास आहे याच्या सगळ्या प्रॉपर्टीज ॲज इट इज कॉपी करतो आणि इथं पेस्ट करतो. ओके, म्हणजे काय झाले, दोन क्लास एम्प्लॉई आणि एम्प्लॉई मॉडेल नावाचे दोन क्लास ज्यांचे इंटरनल प्रॉपर्टीज सेम आहेत, राईट. पण आता इथे इश्यू असा होतोय, ज्या वेळेस मी एम्प्लॉई मॉडेल E1 और EM1 इक्वल टू न्यू एम्प्लॉई मॉडेल ऑब्जेक्ट क्रिएट करेन आणि त्याच्या आत त्याच्या प्रॉपर्टीज सेट करेन. फॉर एक्झाम्पल ॲड्रेस इक्वल टू पुणे, त्याच्यानंतर टूलशेड कॉमा डिपार्टमेंट इक्वल टू CSC, then name equal to Rajesh and salary equal to 35,000. आपण अशा व्हॅल्यू सेट केल्या. ओके, आता मला एम्प्लॉई E1 इक्वल टू न्यू एम्प्लॉई, माझा E1चा एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट आहे, मला ह्या EM1 मधले कंटेंट E1 मध्ये टाकायचे. मग मी इथं E1 इक्वल टू EM1 कॉपी केलं. काय झालं, का बरं झालं, हे दोन्ही ऑब्जेक्ट्स वेगवेगळ्या क्लासचे, जरी त्यांचे इंटरनल मेंबर्स सेम असले तरी सुद्धा प्रॅक्टिकली काय आहेत, दोघांच्या सगळ्या प्रॉपर्टी सेम आहेत. मे बी काय होईल, आपला हा एम्प्लॉई मॉडेल आहे, या एम्प्लॉई मॉडेलमध्ये काही प्रॉपर्टी एक्स्ट्रा आपण घेतले असतील, इथं पॉसिबिलिटी असेल अशी. समजा PROP इथं मी बुलियन इज वर्किंग नावाची प्रॉपर्टी घेतली. ही ऍक्च्युली ही प्रॉपर्टी माझ्या ओरिजिनल क्लासमध्ये नाहीये, जो एंटिटी फ्रेमवर्क डेटाबेस कडून येतो, टेबल कडून, त्याच्यात नाहीये. बरोबर आहे, ही एक प्रॉपर्टी सोडली, बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टीज माझ्या सेम आहेत. पण का लागलंय, डायरेक्ट मी E1 इक्वल टू EM1 कॉपी नाही करू शकत. का, दोन्हीचे क्लासेस वेगळे आहेत, कंटेंट सेम असलं तरी चालणार नाही. म्हणजे समजा आपण काय केलं, इथं एम्प्लॉई E2 इक्वल टू न्यू एम्प्लॉई असा एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला, आणि मी जर E2 इक्वल टू E1 केला, सी इज देअर एनी इश्यू, लाईन नंबर 28 नाही आहे. का तर
E1 आणि E2 हे दोघं एकाच क्लासचे ऑब्जेक्ट्स आहेत. त्यामुळे आपण एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये डायरेक्टली कॉपी करू शकतो. समजतोय? पण EM1 हा वेगळ्या क्लासचा आहे आणि E1 वेगळ्या क्लासचा आहे. त्यामुळे इक्वल टू न कॉपी नाही करू शकत. आणि हे बऱ्याच वेळा तुम्हाला व्हॅलिडेशनच्या वेळेस हा प्रॉब्लेम होतो बघा. when you are inserting record and you are creating one validation class, model class. आपण डेटा कशात घेतो? व्हॅलिडेशन क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये घेतो आणि त्यामध्ये भरपूर फील्ड असतात. मग आपल्याला एक 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 मॅन्युअली कॉपी करावं लागते लाईक दिस. हा तर कोड चालणार नाही. दिस इज युअर इनव्हॅलिड. मग आपण काय करणार? E1 डॉट ॲड्रेस इक्वल टू EM1 डॉट ॲड्रेस. E1 डॉट डिपार्टमेंट इक्वल टू EM1 डॉट डिपार्टमेंट. असं प्रत्येक प्रॉपर्टी आपण काय करणार? वन बाय वन कॉपी करणार आणि मग हा E1 इन्सर्ट, अपडेट, डिलीट साठी वापरणार. कारण माझा एंटिटी फ्रेमवर्कचे जेवढे काही मेथड्स आहेत एंटिटीच्या, त्या E1 बरोबर काम करत आहेत. EM1 बरोबर काम नाही करत. का? त्यांचा जो क्लास जनरेट झालेला आहे हा क्लास E1 साठी आहे. EM1 आपला मॅन्युअल क्रिएट केलेला क्लास आहे. समजतोय? आता इथं मी 4 प्रॉपर्टी घेतल्या म्हणून काय प्रॉब्लेम होत नाही. पण तुम्ही रिअल टाइम ज्यावेळेस ॲप्लिकेशन बनवता त्यात तुम्हाला 15-20 प्रॉपर्टी घ्याव्या लागतात. सगळ्या प्रॉपर्टी वन बाय वन कॉपी करावं लागतात. समजतोय? टू सॉल्व दॅट इश्यू युअर .NET इंट्रोड्युस्ड दॅट ऑटोमॅपर. हा ऑटोमॅपर आहे प्रकार आहे. हा जावामध्ये पण आहे, ॲडव्हान्स जावामध्ये, आणि आपल्या ॲडव्हान्स .NET मध्ये पण आहे. जो ॲडव्हान्स .NET आपला आहे जो जनरली MVC आणि कोअर आहे, आणि त्यांचा स्प्रिंग बूट आणि हायबरनेट हे सगळे ॲडव्हान्स आहेत. ओके, सो ऑटोमॅपर दोघांकडे आहे. आधी सांगितलं तुम्हाला मी, .NET अँड जावा बोथ आर हॅव्हिंग सेम कॉन्सेप्ट्स विथ अ डिफरंट नेम. वर्किंग पण ती सेमच आहे, फक्त काय केले, नावाची चेंजेस केलेले आहेत. ओके, सो .NET पण सेमच ऑटोमॅपर इंट्रोड्यूस केला. हा काम काय करतो? तर माझा हा इश्यू सॉल्व्ह करायचं काम करतो. जरी दोन ऑब्जेक्ट वेगवेगळ्या क्लासचे असले, तो काय करतो? इंटरनली मॅपिंग करतो, मॅप देअर प्रॉपर्टीज. मग तो डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंट कॉपी करेल, नेममध्ये नेम कॉपी करेल, आयडीमध्ये आयडी कॉपी करेल, आणि ॲड्रेसमध्ये ॲड्रेस कॉपी करून घेईल. मग जे मॅप होत नाहीत, मॅच होत नाहीत, तो स्किप करून टाकेल. समजलं? सो त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? हा ऑटोमॅपर यूज करण्यासाठी आपल्याला एक यूज करावं लागेल, न्यूगेट पॅकेज पहिला ॲड करावं लागेल. ते आहे ऑटोमॅपर म्हणून. ओके, याचा पहिला हे पॅकेज इन्स्टॉल करून घ्यावं लागेल फ्रॉम युअर पॅकेज मॅनेजर कन्सोल किंवा युअर रेफरन्सेस न्यूगेट पॅकेज मॅनेजर याच्यात जावं लागेल, आणि मग इथं जाऊन तुम्हाला ब्राउज करून तो ऑटोमॅपर इन्स्टॉल करून घ्यावा लागेल. ऑटोमॅपर इन्स्टॉल करून घेतलेलं आहे. याचं लेटेस्ट व्हर्जन जे आहे, हायर व्हर्जन इथं काम नाही करत, कारण माझा एंटिटी फ्रेमवर्कचं व्हर्जन लोअर आहे. त्यामुळे मी इथं 8 वाला व्हर्जन डाउनलोड करून घेतलाय, 8.1.1. हायर व्हर्जन घेतला की तो एरर द्यालता. ओके, थोडं लोवेस्ट व्हर्जन घ्या, ज्या व्हर्जनचा तुमचा एंटिटी फ्रेमवर्क आहे त्याच टाईपचा तुम्ही यूज करा. ओके, आता हा ऍड करून घेतला. त्याच्यानंतर काय करावं लागतं? ह्या मॅपर क्लाससाठी एक आपल्याला क्लास लिहावा लागेल, मॅपर कॉन्फिग नावाचा. ओके, मॅपर कॉन्फिग, आणि तो युजिंग ऑटोमॅपर करेल. आणि याच्यामध्ये काय करणार? आपण एक कन्स्ट्रक्टर लिहिणार, आणि त्या कन्स्ट्रक्टरमध्ये यांनी काय केलं इथं बघू. हां, इनिशियलाइज ऑटोमॅपर म्हणून एक इनिशियलाइज करून घेतलाय मॅपर कॉन्फिग मध्ये. ओके, आणि मग इथं स्टॅटिकमध्ये तो स्टॅटिक दिलाय, आणि इथं वॅर कॉन्फिग मध्ये मॅपर कॉन्फिगरेशन इथं सेट केला बघा, क्रिएट मॅप म्हणून. आणि तो जो हा जो क्रिएट केलेला आहे मॅपर कॉन्फिग न्यू मॅपर, हा कॉन्फिग सेट करून रिटर्न दिलाय मॅपर इनिशियलाइज ऑटोमॅपर. ओके, आता इथं मॅपर कॉन्फिग डॉट इनिशियलाइज मॅपर करून हा मॅपर घेतलाय, आणि त्याची मॅपनं मॅप करून घेतला. थोडक्यात बघा, आपण काय केलं, इथं 2 क्लासेस बनवून घेतले, प्रॉपर्टी सेम ठेवल्या. ओके, आता हा आपल्याला असा कॉपी करायचा आहे, बरोबर. सो याच्याऐवजी आपण काय करणार?
आपला जो प्रोजेक्ट आहे ह्या प्रोजेक्टमध्ये आपण इथं ऍड न्यू क्लास करणार. या क्लासला काय नाव देणार? समजा आपण इथं हा जो आपण दिलेला इथं मॅपर कॉन्फिग तेच नाव देऊ, मॅपर कॉन्फिग. आणि याच्यामध्ये एक स्टॅटिक प्रॉपर्टी दिली, पब्लिक स्टॅटिक मॅपर इनिशियलाइज ऑटो मॅपर नावाने एक मेथड लिहून टाकली. पब्लिक स्टॅटिक ही काय करते? आपल्याला मॅपर टाईपचा ऑब्जेक्ट रिटर्न करते. सो आपल्याला काय लागेल इथं? मेथडचं नाव काय दिलं यांनी? इनिशियलाइज ऑटो मॅपर, इनिट ऑटो मॅपर. ओके. आणि हा आपल्याला मॅपर वापरायचा म्हणून युजिंग ऑटो मॅपर इथं ऑटोमॅटिक आला पाहिजे, म्हणजे नेमस्पेस इन्क्लूड केला पाहिजे. आणि मग इथं काय केलं? यामध्ये एक कॉन्फिग नावाने एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, ज्यामध्ये न्यू मॅपर कॉन्फिगरेशन सेट केलंय. सो where config equal to new mapper config, mapper configuration आहे का config आहे? configuration आणि याच्यामध्ये त्याने लॅम्बडा एक्सप्रेशन सेट केलं. कोणतं लॅम्बडा एक्सप्रेशन आहे? config एरो. ओके, त्यात क्रिएट मॅप केलाय, एक्स एरो एक्स हा, याच्यामध्ये डॉट क्रिएट मॅप, एक्स डॉट क्रिएट मॅप. आता ह्या क्रिएट मॅपला काय करायचं आहे? दोन पॅरामीटर पास करायचे, एक सोर्स पास करायचा आहे, एक डेस्टिनेशन. आता आपल्या ह्या केसमध्ये बघा, E1 इक्वल टू E2 हे अर्थ सोर्स आणि डेस्टिनेशन. आता मला सांगा सोर्स कोण आहे? EM1 आणि डेस्टिनेशन कोण आहे? E1. बरोबर आहे ना? समजतं? इथून मी इकडे कॉपी करणार आहे, म्हणून सोर्स कोण झाला? EM1, डेस्टिनेशन कोण झाला? E1. कारण इक्वल टू आहे ना, इक्वल टूच्या राईट साईडला हा असतो आणि हा. आपल्याला याप्रमाणे काम करायचं आहे. सो आता EM1 कुठल्या क्लासचा आहे? एम्प्लॉई मॉडेल. बरोबर आहे. आणि E1 कोणाचा कुठल्या क्लासचा आहे? एम्प्लॉई क्लास. सो आपण काय करणार? या मॅपर कॉन्फिग मध्ये हा जो क्रिएट मॅप आहे इथं दोन पॅरामीटर पास करणार. वन इज अ सोर्स अँड सेकंड वन इज अ डेस्टिनेशन. सो आपल्या केसमध्ये सोर्स कोण आहे? एम्प्लॉई मॉडेल. आणि डेस्टिनेशन कोण आहे? एम. ओके. सो याप्रमाणे आपण काय केलं? हा क्रिएट मॅप क्रिएट करून घेतो. हा काय करेल? या कॉन्फिग मध्ये आपल्याला एक मॅप क्रिएट करून देईल, मॅप कॉन्फिगरेशन क्रिएट करून देईल. ओके. मग आपण काय करणार? एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करणार मॅपरचा आणि त्याला हा कॉन्फिग सेट करणार. ओके. सो where mapper equal to new mapper in bracket config, ते कॉन्फिगरेशन सेट केलं आणि हा काय केलं आपण? रिटर्न मॅपर करून टाकलं. एक इन शॉर्ट एक मॅपर क्लासचा तुम्हाला ऑब्जेक्ट लागणार आहे. हा मॅपर क्लास काय करतो? तर एका ऑब्जेक्ट मधून दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये कंटेंट ऑटोमॅटिक कॉपी करायचं काम करतो. समजलं? दॅट्स इट. आपलं काम झालं. आता आपण काय करणार आहे? ही मेथड कॉल करणार आहे. कोणती? इनिट ऑटो मॅपर कॉल करणार, जी कुठे आहे? मॅपर कॉन्फिग मध्ये लिहिलेली आहे. आणि ही मेथड कसली आहे? स्टॅटिक आहे. सो पुढची स्टेप काय आपल्याला? ज्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्ट कॉपी करायचे तिथं आपण काय करणार? पहिल्यांदा आपला क्लास डॉट मेथड कॉल करून घेणार आणि मॅपर मध्ये तो मॅपर ऑब्जेक्ट यूज करून घेणार. सो गो हिअर, where mapper equal to आपल्या क्लासचं नाव काय? मॅपर कॉन्फिग डॉट इनिट ऑटो मॅपर. आपल्याला मॅपर मिळून गेला. ओके. मग ह्या मॅपरचा यूज काय करणार? आपले ऑब्जेक्ट कॉपी करायला यूज करणार. सो दिस इज आवर डेस्टिनेशन
and he is using that source. So where or E1 is equal to mapper dot कुठली मेथड वापरली त्यांनी मॅप initialize mapper. बरोबर आहे. map in bracket em हा इथं प्रॉब्लेम का करायला आहे इथे झालं पाहिजे ऍक्च्युली the type argument for a map inferred from the usage. Try specifying the type argument explicitly. आपल्याला हे द्यावं लागेल ना डेस्टिनेशन ऑब्जेक्ट सोर्स तर डेस्टिनेशन आपला एम्प्लॉई आहे ओके कॉमा इथं एम्प्लॉई मॉडेल कॉमा का बरं असं करायला काय
Now object will be having the same value object. सेम लिहित आपण मॅप करून कॉपी करून तरी कावर करत नाही. Cannot be accessible with an instance reference. Public static केला आपण. संबंध आहे इथे. त्याचा एरर बघतो मी काय इश्यू आलाय बघून सांगतो. मला हा वर्क करायला पाहिजे ऍक्च्युली. हा असा पुन्हा कॉपी झाला पाहिजे. टेम्पररी हा होते असं. व्हॉट इज एपीआय? तुम्ही मॅपर आहे ना, तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतो. ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. एपीआय कधी वापरलाय का कुठला? कधी बघितलं? काय फरक, यूज काय, बेनिफिट काय एपीआयचा? It is a platform independent. You can create API in any language. You can utilize it in any other or same language. त्याला तुम्ही सेम प्लॅटफॉर्मची गरज नाही. जसं .NETचं एखादं ऍप्लिकेशन क्रिएट केलंय, तुम्हाला रन करायला .NETचं एन्व्हायरमेंटच पाहिजे. मीन्स .NET फ्रेमवर्क इन्स्टॉल असलेलंच OS तिथे लागेल. दिस इज अ प्लॅटफॉर्म डिपेंडन्सी. ओके. जावा अगेन प्लॅटफॉर्म डिपेंडन्सी. का? जावा जरी आपण म्हणतो की जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, पण ऍक्च्युअली जावा इज नॉट अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. That JVM is a platform dependent, where your Java application is working. Whatever you are writing code in a Java syntax, it is a platform independent. तुम्ही जो सिंटॅक्स लिहिलेला आहे, दॅट वन इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. तुम्ही कुठेही रन करा, टाईप करा, तो सेमच असणार आहे. विंडोजवर टाईप करा, मॅक ओएसवर टाईप करा, लिनक्स ओएसवर टाईप करा, सिंटॅक्स तोच राहील. पण बॅकएंडचा जो कंपायलर आहे, JVM ज्याला म्हणतो आपण, तो मॅक ओएसचा वेगळा आहे, विंडोजचा वेगळा आहे आणि लिनक्सचा वेगळा आहे. तो कोड कन्वर्ट करणारा JVM व्हर्च्युअल मशीन. सेम त्याप्रमाणे .NETचा पण पार्ट आहे. जरी म्हणलं मी .NET कोर इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, रिअल टाइम मध्ये तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट नाहीये. प्रॅक्टिकली यांचे बॅकएंडचे जे कंपायलर आहे हे .NET फ्रेमवर्क आहे, हे काय केलेले आहेत, प्लॅटफॉर्म डिपेंडेंट क्रिएट केलेले आहेत. म्हणजे विंडोजसाठी प्लॅटफॉर्म वेगळा केलेला, विंडोजसाठी बनवलेला फ्रेमवर्क वेगळा आहे, लिनक्ससाठी बनवलेला वेगळा आहे, मॅक ओएससाठी बनवलेला वेगळा आहे. समजतोय? त्यामुळं जरी म्हणत असेल मी प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, त्यांचे कंपायलर्स वेगवेगळे आहेत, म्हणून त्यांना प्रॅक्टिकली आपण प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणू शकत नाही. थेरॉटिकली म्हणू शकतो. जस्ट लाईक माय सिस्टीम इज अ मल्टीटास्किंग. प्रॅक्टिकली कोणतीच मशीन वर्ल्डमधली मल्टीटास्किंग नाही आहे. तुमचा प्रोसेसर एका वेळेस एकाच टास्कवर काम करणार आहे. एका वेळेस तो 2 टास्क एक्झिक्यूट नाही करणार. जसं तुम्ही काय करताय, गाणी ऐकत ऐकत असाइनमेंट सॉल्व्ह करताय, लिहिताय, बरोबर आहे. पण प्रॅक्टिकली काय आहे, तुमचं ब्रेन एका वेळेस एकच काम करतो. गाणे ऐकताना तुम्ही असाइनमेंट लिहिताय, असाइनमेंट लिहिताना तुम्हाला तुमचे लक्ष गाण्याकडे नसतं.
आणि ज्यावेळेस तुमचं लक्ष गाण्याकडे असतं, तुम्हाला गाण्यातल्या जे काही वर्ड्स आहेत ते तुम्ही फील करायला सुरुवात करता, त्यावेळेस तुम्ही असाइनमेंट काय लिहिता तिकडे तुमचं लक्ष नसतं. राईट? मीन्स अगेन यू आर डुईंग सेम थिंग. यू आर नॉट अ मल्टीटास्किंग. तुमचा ब्रेन गाण्याकडे गेला, डायव्हर्ट झाला, तुम्ही काय लिहिताय कळत नाही. त्यांनी कॉमा दिला, तुम्ही कॉमा दिला. त्याने सेमिकोलॉन दिला, तुम्ही सेमिकोलॉन दिला. त्याने काहीतरी XYZ वर्ड वापरला, तुम्ही XYZ वापरला. का वापरला, काय असायला वापरला, स्पेलिंग मिस्टेक आहे का बघत नाही, डायरेक्ट खरडून काढला. पण लिहिताना गाण्याकडे लक्ष नाहीये, तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक इमिजिएटली सापडते. नाही ह्याचं स्पेलिंग चुकलेलं आहे, हे स्पेलिंग असं नाहीये, हे स्पेलिंग अजॅक्सचं असं आहे. म्हणजे काय झालं, तुमचा ब्रेन एका वेळेस एकच टास्क कम्प्लीट करणार आहे. स्विचिंग स्पीड इज डिफरंट. जेवढा स्पीड स्विचिंग जास्त आहे तेवढं तुम्ही मल्टीटास्किंग आहे असं कन्सिडर होणार आहे. ॲज्युमिंग लाईक दॅट इन दिस फील्ड API. इथं काय होतं, तुम्ही जो API क्रिएट करता तसा हा प्रॅक्टिकली ॲज वेल एज थेरॉटिकली प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. व्हाय? बिकॉज API इज क्रिएटिंग व्हॉट एव्हर यू रिक्वायर डेटा रिझल्ट आयदर इन अ XML और इन अ JSON फॉर्मॅट. आणि हे जे XML आणि JSON फॉर्मॅटच्या फाईल आहेत, या फाईल्स प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहेत. त्या जावामध्ये पण रीड होतात, त्या वेब बेस्ड ॲप्लिकेशनमध्ये पण रीड होतात, कोणत्याही लँग्वेजमध्ये त्या रीड होऊ शकतात. जावा स्क्रिप्टमध्ये पण तुम्ही रीड करू शकता, jQuery रीड करू शकता, एनिवेअर इन अ वर्ल्ड. म्हणून काय झालं, API इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट झाला. दुसरा, मार्केटमध्ये सध्या API ला डिमांड खूप आहे. म्हणजे जे मनस्टॅकवाले जे लोक काम करतात ते API वर काम करतात. जनरली API क्रिएट करणं आणि कस्टमरला प्रोव्हाइड करणं. इन हु इज कस्टमर इन देअर फील्ड? दॅट अ कंपनी itself is a customer. Their internal team is a customer for that Munstack team. समजतोय? टेस्टिंग टीम काय करते, रिझल्ट प्रोव्हाइड करते. सो हु इज अ कस्टमर राईट नाउ? दॅट इंटरनल अनदर टीम इज अ कस्टमर फॉर दॅट टेस्टिंग टीम. तुम्ही जो प्रोजेक्ट डेव्हलप करताय त्याचा कस्टमर बाहेरचा आहे, आउट ऑफ दॅट कंपनी एन्व्हायरमेंट. पण इथं काय बोललं, टेस्टिंग टीमसाठी इंटरनलच टीम इनपुट देते आणि त्यांनाच तो रिझल्ट देत आहे. सो दे आर कस्टमर. समजतोय? लाईक दॅट. आता हा API वापरायचा का, डिमांड का वाढली? बिफोर MVC अँड अँड्रॉइड OS, अँड्रॉइड ॲप्लिकेशन, त्यावेळेस मार्केटमध्ये वेबसाईट्स ह्या प्लॅटफॉर्म फिक्स होत्या. काही वेबसाईट्स लिनक्स बेस होत्या, वर्क करायच्या, काही वेबसाईट्स विंडो बेसवर वर्क करायच्या. त्यांचे प्लॅटफॉर्म डिपेंड होते. जसं मार्केटमध्ये अँड्रॉइडनं एंट्री केली, ऑपरेटिंग सिस्टीमनं, रिक्वायरमेंट ड्रास्टिकली चेंज झाली. बिफोर अँड्रॉइड जे काही मोबाईल होते त्याच्यावर वेबसाईट ओपन करण्याचं प्रमाण खूप कमी होतं, निग्लिजिबल होतं एकदम. अँड्रॉइड मार्केटमध्ये आल्यावर तुमचे जे काही वेब बेस्ड ॲप्लिकेशन्स आहेत हे तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करायला सुरुवात झाली. आता इश्यू क्रिएट व्हायला सुरुवात झाली. का बरं? कारण वेब बेस्ड ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जी वेबसाईट ओपन करणार आहे ही आयदर डेस्कटॉप और लॅपटॉप याच्यावरच ओपन करणार आहे, इन अ ब्राउझर सॉफ्टवेअर. राईट? ब्राउझरचा इश्यू का होतो? इट इज हॅव्हिंग गुड मेमरी फॉर एक्झिक्युशन फ्रॉम, ही ॲक्वायर दॅट मेमरी फ्रॉम युअर लॅपटॉप और डेस्कटॉप, डझंट मॅटर. रॅम कडून तो घेईल मेमरी आणि त्यात तो काय करेल, पूर्ण एंटायर पेज, एंटायर डेटा, रिझल्ट डिस्प्ले करायचं काम करेल. तो तुमच्या लॅपटॉपची रॅम जेवढी चांगली तेवढा ब्राउझर व्यवस्थित काम करणार. जेवढा लॅपटॉपची रॅम कमी होईल किंवा डेस्कटॉपची रॅम कमी होईल, कन्झ्युम होईल, त्याचा ब्राउझरचा रिफ्रेश रेट कमी होईल, परफॉर्मन्स डाऊन होईल. समजतोय? नाव ऑलरेडी मोबाईलची रॅम कमी, त्याच्यात माझा अख्खा ब्राउझरचा डेटा, वेब पेजचा डेटा ॲट अ टाइम लोड करणं पॉसिबल नाही. नाव वी नीड अनदर टेक्निक विच प्रोव्हाइड मी पार्शली डेटा और whatever required data as per customer requirement in a small window. समजतोय? मग मार्केटमध्ये API वापरायला सुरुवात केली. Now API will provide you data as per your requirement, small data or a huge data in the form of JSON. मग आता अँड्रॉइड OS काय करते, ही JSON फाईल रीड करून घेते, कन्वर्ट करते आणि तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये शो करते इन अ वेबसाईट, वेब पेज, in browser, Android mobile browser or in a Android application. समजते?
काही वेळा अँड्रॉइड ऍप्लिकेशन मध्ये वापरेल, काही वेळा ब्राउझर मध्ये वापरेल. समजतोय? नाउ गुड एक्झाम्पल इज युअर जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम. तुम्ही जर वेबसाईटवर ओपन केले, कुठं डेस्कटॉप ऍप्लिकेशन किंवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर, त्यावेळेस त्याचं ग्राफिकल बिहेवियर बघा, एक्झिक्युशन बिहेवियर बघा. डायरेक्ट जीमेलचे सगळे मेल तुम्हाला एकाच लिस्टमध्ये दिसतील, 100च्या लॉटमध्ये दिसतील. पण मोबाईलच्या ब्राउझरमध्ये जर ओपन केला, सगळे मेल 100 दिसत नाही. इथे 2 किंवा 3 मेलची लिंक दिसते, त्याला क्लिक केल्यावर परत पेज लोड व्हायचं काम सुरू होतं. नाउ डिपेंड ऑन माय मोबाईल स्पीड, इट विल लोड दॅट मेल फ्रॉम सर्व्हर टू माय ब्राउझर ऑफ माय अँड्रॉइड ऍप्लिकेशन मोबाईल. हु इज डुईंग दॅट टास्क? दॅट एपीआय. त्यासाठी बॅकएंडला एपीआय डिझाईन करून दिलेत. का बरं केलेत? बिकॉज ऑलरेडी माय मोबाईल इज हॅव्हिंग व्हेरी लेस मेमरी रॅम. आता आपले मोबाईल 8 GB 16 GB चे आलेले आहेत. बट बिफोर दॅट, बिफोर 5 or 10 years, मोबाईलची रॅम किती होती? 512 128 MB ची होती. खूप टायनी मेमरी होती. ज्यावेळेस सिम्बियन ओएस आली मार्केटमध्ये, नोकियाने आणली होती, त्यावेळेस काय होते, ब्राउझर्स खूप छोटे छोटे होते, ऑलरेडी स्क्रीन लहान होती आणि मोबाईलची मेमरी पण कमी होती. मग माझा एंटायर ऍप्लिकेशन तिथे लोड होणं पॉसिबलच नव्हतं. मग त्याने काय केला, याला एक मिडल ऑप्शन फाइंड केला. हे ऑप्शन कोणतं? दे आर रायटिंग लॉट्स ऑफ एपीआय ॲट बॅक एंड. इफ कस्टमर इज क्लिकिंग ऑन सर्च बटन ऑफ दॅट ब्राउझर टायनी स्क्रीन, he is executing immediately API for a search operation. If user is typing mail to XYZ person or XYZ email ID, automatically at the back end, he is executing insert or send API. तो API काय करायला? डेटा कलेक्ट करायला आणि इन्सर्शनचं ऑपरेशन करायला. डेटाबेसमध्ये टू फ्रॉम सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर होऊन जाईल आणि त्याच्या डेटाबेसमध्ये पण मेल डिलिव्हर होऊन जाईल. Whatever we are using email means what? We are storing information in our table. Backend एक टेबल असणार आहे, त्यात सेंडर रिसिव्हर कधी सेंड केला, काय सेंड केला, कोणत्या मशीनवर सेंड केला, त्या मशीनचा मॅक ऍड्रेस काय, बाकीची इन्फॉर्मेशन, मेलचा कंटेंट सगळं डेटाबेसमध्ये स्टोअर होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ओपन करसाल, लोड होऊन जाणार आहे. समजतोय? म्हणजे काय आहे, बॅकएंडला एपीआयज एक्झिक्युशन स्टार्ट झाले प्रत्येक बटनवर, प्रत्येक इव्हेंटवर. They are not writing physical code inside that application of a mobile, where they are storing that CRUD operation code in a API. मग API काय करणार? मेल सेंडिंगचं काम करणार. मेल सेंड सक्सेसफुल झाला, ही इज रिटर्निंग सम स्टेटस कोड. सक्सेस झाला, 200 सेट करेल. समोरचा ईमेल आयडी एक्झिस्टच नाहीये. कारण काय आहे, आपल्या लॅपटॉपच्या कीबोर्ड टाईप करताना मला ईमेल आयडी प्रॉपर टाईप करता येतो, पण मोबाईलवर टाईप करताना लहान कीमुळं एचा बी होऊ शकतो, बीचा सी होऊ शकतो, मध्ये एखादा अननोन कॅरेक्टर येऊ शकतो, एखादा कॅरेक्टर मिसिंग होऊ शकतो. इन शॉर्ट, रॉंग ईमेल आयडी इज रिटन बाय युजर, टाइप्ड बाय युजर. का होऊन जाईल? ईमेल सेंडिंग गेट फेल. सो दॅट एपीआय विल रिटर्न सम स्टेटस कोड 200, 404 लाईक दॅट. आता 200 पासून स्टार्ट होणारे जे स्टेटस कोड आहेत, दीज आर द सक्सेस स्टेटस कोड. मी इथे लिस्ट दिली असेल एक. सी, जे काही 200 पासून स्टार्ट होणारे स्टेटस कोड आहेत, हे काय आहेत? सक्सेसवाले. क्रिएटेड सक्सेसफुली और सक्सेसफुल रिझल्ट फेच और सेंड, डिलीटेड, व्हॉट एव्हर सक्सेस, इट विल यूज 200+ स्टेटस कोड. म्हणजे तुमचा एपीआय काय करेल, तुम्हाला 200 वाला कोणता तरी रिझल्ट प्रोव्हाइड करेल. आयदर 200, 201, 202 असा काहीतरी देईल. म्हणजे 200च्या रेंज मधला असेल तर काय याचा अर्थ? तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. जर त्यांनी 400 वाला सक्सेस कोड दिला, सॉरी स्टेटस कोड दिला, 400 दॅट स्टेटस कोड सिरीज इज रिझर्व्ड फॉर अ फेल्युअर. 404 अनऑथोराइज, सॉरी नॉट फाउंड. मी एखादा वेब पेज ओपन करतोय, पण ते वेब पेज काय झालं, आफ्टर सम टाइम डेव्हलपरनं रिमूव्ह करून टाकलं किंवा रिनेम केलंय, आणि आता ते त्या पेजला मी व्हिजिटच करू शकत नाही. काही 404 पेज नॉट फाउंडचा मेसेज मला मिळून जाईल, स्टेटस कोड मिळून जाईल. 401 अनऑथोराइज्ड एररचा कोड. 400 बॅड रिक्वेस्ट.
तुम्ही एखाद्या वेबसाईटला रिक्वेस्ट टाकली www.xyz.com, पण ती वेबसाईटच एक्झिस्ट नाहीये. विल प्रोव्हाइड मी 400 स्टेटस कोड. सो हु इज रिटर्निंग दॅट स्टेटस कोड्स? युअर API. म्हणजे काय? इन शॉर्ट, when you are dealing with API, you must know that status codes. समजतोय? आता हे एक सॅम्पल घेतलेले मी, यामध्ये आणखी भरपूर स्टेटस कोड आहेत, पण जनरली 200 आणि 404 आणि 400 याच्या बरोबर आपण डेव्हलपर डील करतोय, यूज करतोय. सक्सेस असेल हा नंबर मिळणार आहे, फेल असेल आयदर दिस ऑर दिस नंबर मिळणार आहे 400च्या रेंज मधला. हे बाकीचे इंटरनल सर्व्हर एरर ऑर अदर जे एरर्स आहेत ते स्पेसिफिक त्या वेळेस तुम्हाला गरज पडली तर तुम्ही वापरणार आहे, टू चेक दॅट API इज वर्किंग प्रॉपरली ऑर नॉट. हे कळालं? थोडा ब्रीफ ओव्हरव्ह्यू. व्हॉट इज API? ओके, नाउ ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. आता आपल्याला .NET मध्ये API क्रिएट करायचे. विज्युअल स्टुडिओ तुम्हाला API क्रिएट करायला पण फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो आणि API रीड करायला पण फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. सो यू कॅन यूज थर्ड पार्टी क्रिएटेड API in your application directly, or create your own API and use it in your application. समजतोय? जस्ट लाईक जीमेलचे मेल 1 by 1 युजरला शो करायचे. नेक्स्टला क्लिक केला की पुढचे ईमेलची लिस्ट मला मोबाईलमध्ये लोड करायची आहे. पहिले 5 काढायचे, दुसरे 5 शो करायचे, कारण स्क्रीन लहान आहे माझी. आता हा जो कलेक्ट 5 नेक्स्ट ईमेल अँड शो हिअर लिस्ट, हे काम कोण करणार आहे? जीमेलचाच API स्वतःचा क्रिएट केलेला काम करणार आहे. समजतोय? पण तुम्ही कोविडमध्ये बघितलं असेल बघा, बऱ्याचशा वेबसाईट्स, बऱ्याचशे ऍप्लिकेशन्स कोविडचे स्टेटस तुम्हाला दाखवायचे, शो करायचे. सो हु क्रिएटेड दॅट API? दॅट कोविड हँडलिंग टीम फ्रॉम गव्हर्नमेंट साइड. They created API and they are providing information to the worldwide customers in a free of cost. मग हे जे बाकीचे मार्केटमधल्या वेबसाईट्स आहेत किंवा ऍप्लिकेशन्स आहेत ते काय करायचे? कोविडची इन्फॉर्मेशन रीड करायचे आणि शो करायचे. दॅट न्यूज चॅनल्स, त्यांना कसं कळायचं की आज एवढे कोविडचे वॅक्सिनेशन झालेले आहेत, कोविडमध्ये डेथ आजचा एवढा झालेला आहे, रिकव्हरी रेट एवढा आहे. हाऊ दे आर गेटिंग दॅट इन्फॉर्मेशन? थ्रू दॅट API. समजतंय? सो तुम्ही जर नेटवर्क बघितला, असं कोविडचा तुम्हाला एखादा API पण मिळून जाईल. See, data API, COVID-19 India API. These are the providing information regarding COVID. त्यावेळेस तुम्ही कोविडची बॅच आहे, त्यामुळे तुम्हाला जरा याच्याबद्दल हे असेल, आत्मीयता असेल म्हणून दाखवलं एक्झाम्पल सांगितलं. सो दीज आर द इन्फॉर्मेशन, हिस्टॉरिक व्हॅल्यूज अँड अदर इन्फॉर्मेशन, हिस्टॉरिक व्हॅल्यू फॉर ऑल स्टेट्स, व्यू डेटा. आता इथे बघा, हे हा API आहे. When you hit to this API, he will provide you result in the form of JSON. See, this is a daily JSON फाईल मिळते. CSV पाहिजे असेल, CSV फाईल मध्ये तुम्हाला मिळणार. तुम्ही URL हिट कसं करणार? इन दिस फॉर्मॅट. समजलं? स्टेट्स अँड डेली. इथे तुम्ही स्टेटचं नाव दिलं, तुम्हाला डायरेक्ट ती फाईल मिळून जाईल. समजतोय? नाउ दिस इज अ फ्री API. अनदर बेस्ट एक्झाम्पल इज इंडियन रेल्वे. तुम्ही जर इंडियन रेल्वेचे एखादं बुकिंग करत आहे, फॉर एक्झाम्पल आपण गेलो IRCTC वेबसाईटला. दिस इज अ इंडियन गव्हर्नमेंट ओन वेबसाईट टू बुक युअर सीट इन अ इंडियन रेल्वे. हे बघा, हे IRCTC गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. नाउ आय वॉन्ट टू ट्रॅव्हल फ्रॉम पुणे टू सोलापूर. मी डेट घेतली आजचीच, सर्च म्हणला, मला अशा काहीतरी लिस्ट मिळाली, ट्रेनची लिस्ट. बरोबर आहे? पुणे BBB SF एक्सप्रेस, त्याचा हा ट्रेनचा नंबर आहे. त्यानंतर इथं सीट अवेलेबिलिटी तो दाखवतो मला, स्लीपर सीट, ट्रेन डिपार्टेड आहे. ओके, गेलेली आपल्या ते डिपार्ट झालेल्या ट्रेनचं काही नको आपल्याला, पण कुठं करू ते सॉर्टिंग करू. डिपार्ट लेट फर्स्ट.
म्हणजे सगळ्यात शेवटची ट्रेन तिथून सुरुवातीची, म्हणजे काय रात्री 24, म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून पहाटेच्या 1 वाजेपर्यंत, असं तो उलटा रिव्हर्स मध्ये दाखवेल. ओके, नाहीतर तो काय करेल, बेस्ट सर्च मध्ये दाखवेल तो. आणि उलट घेतला आपण, डिपार्ट अर्ली फर्स्ट, म्हणजे काय, आज तारीख किती आहे, 3 तारखेच्या रात्रीच्या 12:01, म्हणजे जो दिवस सुरू झालेला आहे तिथून तो येणारी पहिली ट्रेन, दुसरी, तिसरी, म्हणजे जाणारी डिपार्टमेंटची जाणारी त्यांची लिस्ट दाखवेल. म्हणजे बघा 12:20 पुण्यातून ती निघणार आहे ट्रेन, आणि इथं डेस्टिनेशनला 3:45 पोहोचेल. कुठली ट्रेन आहे, नागरकोइल, ट्रेन नंबर आहे हा वाला. ओके, तेच जर आपण उलट घेतलं तर रात्री 23:50 शेवटची ट्रेन पुण्यातून निघणार आहे, जी डेस्टिनेशनला सोलापूरला एवढ्या मिनिटाला पोहोचणार आहे. समजतोय, ते पार्ट. असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर तो सॉर्ट करतोय. नाऊ चेक सीट अवेलेबिलिटी. काय झालं, रिग्रेट. इथं बघा 6 एप्रिलला एक सीट अवेलेबल आहे, कुठली, कन्याकुमारी एक्सप्रेसचं. ओके, नाउ दिस इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड बाय डेटाबेस ऑफ IRCT. वेबसाईट कोणाची आहे, IRCTची. डेटाबेस कोणाचा आहे, IRCTचा. नाउ आय एम सर्चिंग सेम ट्रेन इन अनदर प्लॅटफॉर्म. फॉर एक्झाम्पल मी गुगलवरच सर्च करतो, गुगल पण API वापरतो. आय एम सर्चिंग पुणे टू सोलापूर ट्रेन टुडे. सोर्स, डेस्टिनेशन, डेट, एनी टाइम केला मी तर, एनी टाइमच्या ऐवजी अर्ली ऑर डे टाइम, वॉट एव्हर. आपली कुठली ट्रेन होती ही, 16:381, 23:50ची. आपण ओके ऍक्सेस बघू त्यांचं. बघा दिसते का इथं कुठं, हीच आहे कन्याकुमारी एक्सप्रेस 16:526. 16:526 ती आहे का, 16:381. ओके, हिचा नंबर बदलतो बहुतेक, पुण्यातून आहे ना. 16 ती उलटी जाताना हा नंबर बरोबर आहे की, कन्याकुमारी एक्सप्रेस 16:381. 16 वरून नाही आहे ना. सी स्लीपर नॉट अवेलेबल. आणि 2 टायर AC चं किती आहे, 6 अवेलेबल. बघूत आहे का आपण, 2 टायर AC 6 अवेलेबल. म्हणजे काय झालं, माय ओरिजिनल वेबसाईट who is having own database which is providing same information, and this third party who Google, this is also providing me same information. How it is possible? तुमचा IRCT तर आपला डेटाबेस वापरायला देणार नाही कोणाला, करेक्ट आहे. दे आर प्रोव्हाइडिंग APIs. some APIs are free of cost, some API are paid APIs. सो तुम्हाला काय करेल, IRCT पण याप्रमाणे API प्रोव्हाइड करेल. सो IRCTC API. When we search that API, see Rapid API, Indian Rail API. ही जर तुम्ही वेबसाईट ओपन केली, तुम्हाला इथं IRCT ने प्रोव्हाइड केले APIs मिळतील. लाईव्ह ट्रेन स्टेटस, PRN चेक. आता हा PNR चेक म्हणजे काय, वेन यू आर ट्रॅव्हलिंग थ्रू ट्रेन, तुम्ही काय करता, सीट बुक करता, तुमच्यासाठी एक PNR नंबर जनरेट होतो. जस्ट लाईक युअर PRN नंबर इन अ युनिव्हर्सिटी, युनिक नंबर जनरेट होऊन जाईल. थ्रू दॅट नंबर यू कॅन चेक युअर स्टेटस, कोणती ट्रेन आहे, कोणतं सीट बुक केलेलं आहे, ऑटो अपग्रेड झालंय का. बऱ्याच वेळा काय होतं, ट्रेनचं रिझर्वेशन सिस्टीम आणि बस रिझर्वेशन सिस्टीम ही टोटली डिफरंट आहे. बऱ्याच वेळा कॉलेजमध्ये ज्यावेळेस प्रोजेक्ट चेक करायला येतो एखादा एक्सपर्ट, तो इमिजिएटली कॅच करतो या स्टुडंटने प्रोजेक्ट केलेला नाही आहे किंवा केलेला आहे. जर तुम्ही ट्रेन रिझर्वेशन करत असाल, ट्रेनचं रिझर्वेशन कधी पण बोगीच्या सेंटरमधून होतं. आता माझ्या ट्रेनला समजा 10 बोगी आहेत, तर पहिला काय होतं, मिडलच्या बोगीमधून रिझर्वेशन स्टार्ट होतं.
त्या बोगीच्या पण सेंटरमधून स्टार्ट होतं रिझर्वेशन. असं का होतं? एका इंजिनला 10 बोगी जोडलेले असतात. बोगी म्हणजे काय? डबे. मी एक डबा फुल केला, अजून करा शेवटचा, आणि बाकीचे मधला एक डबा रिकामा आहे किंवा कमी पॅसेंजर आहे त्यामध्ये. आणि ज्यावेळेस इंजिन स्टार्ट होईल, इंजिन काय करतो? मॅक्झिमम फोर्स क्रिएट करतो. का? आता 10 डबे त्याला खेचायचे आहेत ना. आता ज्यावेळेस तो फोर्स क्रिएट करील, त्या फोर्सचा इम्पॅक्ट प्रत्येक डब्याच्या जॉईंटवर होतो, ज्याला आपण कपलिंग म्हणतो. हे कपलिंग काय होतं? ज्या बोगीत क्राऊड जास्त आहे तिथं वेट वाढलेले असणार आहे, त्याच्यावर कपलिंगवर लोड जास्त येतो. आणि ज्या बोगीत कमी असतो तिथं झटका बसतो त्या कपलिंगला, कारण काय? वेट कमी आहे ना. मग एका बोगीला झटका बसला, दुसरी बोगी हलच ना जागची लवकर, आणि असं जास्त वेळा झालं ऑटोमॅटिक ते कपलिंग ब्रेक होतं. शेवटी तो एक मेटलचा पार्ट आहे, बरोबर आहे. मग असं होऊ नये म्हणून ह्या रिझर्वेशन सिस्टीम मध्ये काय आहे? दे आर रिझर्विंग सीट्स फ्रॉम अ सेंटर ऑफ बोगी. आता 10 बोगीत माझ्या सेंटरच्या बोगीपासून स्टार्ट करेल, प्रत्येक बोगीच्या सेंटर पासून अलॉटमेंट करत 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 तू जाईल. ओके. आणि असे अजून करा, माझ्याकडे जो 3 टायर एसी आहे, ज्याची कॉस्टिंग पण जास्त आहे, और 1 टायर एसी, वेर इज दॅट सी. आता हे 2 टायर वालीच आहे. एखादी जर भारीवाली बोगी बघू आपण. हे बघा, त्याचं 541 आहे, 746 तिकीट दर आहे, रेट आहे. सो कस्टमर काय विचार केले? 3 टायर एसी मध्ये म्हणजे काय? 3 सीट्स, लोअर, मिडल आणि अप्पर, याला म्हणतात 3 टियर एसी. 3 टियर्स, 3 लेयर्स. 2 टियर एसी म्हणजे काय? फक्त 2च, लोअर आणि अप्पर. 1 टियर वाली म्हणजे काय असते? फर्स्ट क्लास वाली. एक कंपार्टमेंट असेल, त्यामध्ये फक्त 2च सीट असतील, एक लेफ्टला एक राईटला. तुमचा दरवाजा लावून घ्या, एन्जॉय करा. दिस इज अ व्हेरी हायली कॉस्टली सीट. आता काय होतं? बऱ्याच वेळा कस्टमर 2 टायर एसीचं रिझर्वेशन करतच नाही. किंवा आता इथं बघा, इथं कस्टमरने 3 टायर एसीला कमी प्रेफरन्स दिलाय आणि सगळ्या स्लीपर कोच पॅक आहेत. आता प्रॉब्लेम काय होणार? ह्या बोगीमध्ये लोड कमी आहे आणि इकडल्या सगळ्या मागच्या बोगीज पॅक आहेत. आणि जनरली तुम्ही जर ट्रेनचं स्ट्रक्चर बघितलं, एसी कंपार्टमेंट आर प्लेस्ड इन अ मिडल and all sleeper and general compartment placed at a back or a front. बरोबर आहे. आता मिडलला लोड कमी आहे, सीट कमी आहेत ना, आणि मागच्या सीट सगळ्या भरलेत. आता प्रॉब्लेम काय होणार? मधल्या डब्याला झटके बसायला सुरुवात होणार. म्हणजे ट्रेन निघाली, आतला पॅसेंजर झटका खाणार, थांबली, थांबताना पण झटका खाणार, राईट. आणि याचा इम्पॅक्ट पण काय होतो? पॅसेंजर झटके बसले, रेल्वे बापाला काय फरक पडत नाही गव्हर्नमेंटचे, पण त्यांच्या ट्रेनला झटके बसतो ना, कपलिंग तुटते. ते काय करतात? सम स्लीपर पॅसेंजर्स दे आर शिफ्टिंग टू एसी कंपार्टमेंट. नाउ दे आर शिफ्टिंग विदाउट अ कॉस्ट, विच इज कॉल्ड एज अ ऑटो अपग्रेडेशन. तुम्ही बुकिंग करताना ऑटो अपग्रेड चेक केला असेल आणि त्यांच्याकडे एखाद्या अप्पर बोगीमध्ये जागा शिल्लक आलेत खूपच, दे विल प्रोव्हाइड यू दॅट सीट फ्री ऑफ कॉस्ट. जा एसी मध्ये फुकट प्रवास कर. फुकट म्हणजे काय? तुमच्या स्लीपर कोचच्या रेटमध्ये जो 208 रुपये आहे, त्या चार्ज मध्ये तू 541 मध्ये प्रवास कर किंवा 746च्या सीटवर प्रवास कर. का? तुम्हाला ते फ्री मध्ये देत नाहीत, त्यांना लोड पाहिजे त्या इथं, पण तुमचं वजन तिथं लोड म्हणून काम करणार आहे, झटका कमी करणार आहे. समजतोय? दॅट वन इज अ कन्सिडर्ड इन अ रिझर्वेशन सिस्टीम. मग तुम्ही सॉफ्टवेअर बनवताना, ऍप्लिकेशन बनवताना, यू कन्सिडर दॅट अ रिझर्वेशन कॉन्सेप्ट. बसमध्ये ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. बसमध्ये काय आहे? फर्स्ट कम फर्स्ट सर्व. तुला कुठलं पाहिजे? पुढचं पाहिजे, मागचं पाहिजे का सेंटरचं पाहिजे? ड्रायव्हर साईडचं पाहिजे का क्लीनर साईडचं पाहिजे? अप्पर पाहिजे का लोअर पाहिजे? इट्स युअर चॉईस. कसं पण ये, सीट वॅकंट आहे, गेट इट. फर्स्ट कम फर्स्ट सर्व. ट्रेनमध्ये तसं होत नाही. ट्रेनमध्ये सेंटर पासून रिझर्वेशन सुरू होतं. दे आर आस्किंग यू चॉईस. विंडो पाहिजे का अप्पर पाहिजे का लोअर पाहिजे? पण जर ते सीट अवेलेबल नसेल, दे आर अलॉटिंग यू एनी टाईप ऑफ सीट. तुम्हाला चॉईस नाहीये. मला 4 नंबरचं सीट पाहिजे, नाही मिळणार. आहे असेल अवेलेबल तर मिळेल, नसेल तरी नाही मिळणार. समजतोय? सो कन्सिडर दॅट ऑटो रिझर्वेशन कॉन्सेप्ट इन अ ट्रेन, इन अ प्लेन अँड इन युअर बस रिझर्वेशन सिस्टीम. प्लेन मध्ये पण हाच कॉन्सेप्ट आहे बस सारखा. कुठलं सीट पाहिजे घ्या,
प्रवास करा, कारण त्याला कपलिंग नाहीत ना, 2 डबे जोडलेले नाहीयेत, एकच डबा आहे मोठ्या मोठा, तोच पुढे जाईल तोच मागे येईल. पण बसला ट्रेनला कसं आहे, मल्टिपल डबे, चेन ऍड केलेली आहे, आणि ही चेन काय करते, इम्पॅक्ट क्रिएट करते इन देअर जॉईंट्स. म्हणून पूर्वी काय व्हायचं, डब्याची चेन जो कपलिंग आहे तुटायचे प्रकार व्हायचे. आता हे प्रकार कमी झालेत का, तर हे ऑटो अपग्रेडेशन होतं. सगळ्या डब्यामध्ये ते काय करतात, सेम वेट करतात, कुठल्याच डब्यात जास्त नाही, कुठल्यात कमी नाही, सगळेच फुल झालेत, म्हणजे सगळे सीट बसलेले आहेत, आणि एका डब्यात जनरल मध्ये खचाखच भरलेला आहे, एवढा फरक नाही पडत का, बाकीकडे वेट आहे त्यामुळे ट्रेन झटके कमी देणार आहे. पण जनरल डबा फुल भरलाय आणि एसी डबा अख्खा रिकामाच आहे, आता इम्पॅक्ट होणार आहे. कारण का, त्या पॅसेंजरचं वेट डब्याला पुढे जाऊ देत नाही, आणि पुढे चाललेला थांबू देत नाही. म्हणून बऱ्याच वेळा अशा ज्या क्राऊड फुल बस ट्रेन असते ना, त्या ट्रेनचा ऍक्सिडेंट होतो. ऍक्सिडेंट जनरली कुठला होतो, एमडी ट्रेनचा होत नाही, जी लोडेड ट्रेन आहे ना त्यांचा होतो. कारण आपला जो फोर्स असतो न्यूटन लॉ प्रमाणे, वेट जर जास्त असेल आणि मुवमेंट असेल ना, त्याला स्टॉप व्हायला पण वेळ लागते. एमटी बस हे आपण काय म्हणतो, ट्रक, हायवेवर एमटी ट्रकचा ऍक्सिडेंट कधी बघितलाय का, कमी बघितला. लोडेड ट्रकचा ऍक्सिडेंट जास्त होतो का, एखादा टू व्हीलरवाला, कारवाला अचानकच मध्ये आला, त्या लोडेड ट्रकचा ब्रेकच लागत नाही, कितीही ब्रेक मेकॅनिझम परफेक्ट असलं, चांगलं वापरलं, नवीन असलं, कामच करत नाही का, आतला लोड त्याला ब्रेक मारू देत नाही. ब्रेक लागतोय पण मुवमेंट स्टॉप नाही होत, तो लोड काय करतो, कंटिन्यू पुढे ढकलत नाही त्याला, का तर चाकं तुमची थांबलेत, पण आतला लोड काय आहे, त्याची जी काही कायनेटिक एनर्जी आहे मुवमेंट वाली, ती स्टॉप करू देत नाही. गुरुत्वाकर्षण कंटिन्यू तो पुढे जातो, मग तो इम्पॅक्ट होतो. आणि तेच जर माझी ट्रक एमटी असेल, कायनेटिक एनर्जी ट्रकची जी आहे, इमिजिएट तुमचा टायर ऍब्सॉर्ब करतो आणि जागेवर थांबतो, और थोड्या मोमेंटवर थांबतो, स्पीडवर, डिस्टन्सवर. पण लोडवाला ट्रक नाही थांबत, त्यामुळे लोडच्या ट्रकच्या समोर आला, ऑप्शनच नाही, डायरेक्ट तिकीट कट. आणि हे कुठं करतं, तुमच्या त्या लक्ष्मीनारायणच्या जे कुठलं नारायणचं मंदिर आहे, कुठलं ते स्वामीनारायण टेम्पल, तिथून ते तुमच्या जो नवले ब्रिज आहे, हा जो पट्टा आहे ना, तो इश्यू आहे. रेसिडेन्शियल एरिया वाढलेला आहे हायवेच्या बाजूला, आणि सगळ्यांनी काय केलेलं आहे, हायवेवर येण्यासाठी बॅरिकेड तोडून रोड करून घेतले. बरे शाणे बघून तर जात नाहीत, आमच्या बापाचा हायवे म्हणून ते बिंदास घुसतात, आणि पाठीमागून ट्रक आलेला असतो, त्यांना काय वाटतं, ट्रकवाल्यानं ब्रेक म्हणून थांबावं, कारण मी इथला महत्वाचा आहे. ऑप्शन नाही, ट्रकवाल्यानं कितीही ब्रेक मारला, कायनेटिक एनर्जी थांबूच देत नाही त्याला, कारण त्याचा लोड असतो ना, डायरेक्ट ऍक्सिडेंट. बऱ्याच वेळा काय होतो, खूप फोर्सनं ब्रेक प्रेस केला, ब्रेकच फेल होऊन जातो. एकदा फेल झाला की मग ह्याच्याबरोबर 4 लोक ज्यांनी रूल फॉलो केलाय ते पण त्याच्याबरोबर शिक्षा भोगतात. जनरली हा जो हायवेला वर जाण्याचा रोड आहे ना, हा बंद केला पाहिजे, पण ते तुमच्या पॉलिटिकल प्रेशरमुळं हायवे अथॉरिटी ते बंद करत नाही. मग इथं बघा, आपल्या इथून जे बंद केलेलं आहे, डायरेक्ट कुठं ओपन केलेलं आहे, वर जायला RMD कॉलेजच्या पुढंच वर जायला ओपन केलेलं आहे, मध्ये आधी अलाउडच केलेलं नाही. जरी तुम्ही ग्राउंड लेवलला ब्रिज आला, तिथं पण त्यांनी अलाउ नाही केलं. किती फोर्स करा का, इट इज अ व्हेरी रिस्की फॉर दॅट ट्रॅव्हलिंग. आणि जनरली काय होतं, एनी व्हेकल ऑन अ हायवे, ते कन्सिडर हायवे इज अ एम्प्टी, आणि त्यांचा स्पीड ऑटोमॅटिक 100च्या पुढे जातो, आणि 90च्या पुढे गेला, कुठलीच व्हेकल कंट्रोल नाही होत. लोडेड तर होतच नाही कोणाच्या बापाला, एम्प्टी व्हेकल पण जनरली कंट्रोल नाही होत ज्यावेळेस तुम्ही 90चा स्पीड क्रॉस करता. बिलो 90 असेल, थोडीफार कंट्रोल होते, राम भरोसे. बिलो 60 असेल, इट इज 100% कंट्रोल. तुम्ही इमिजिएट ब्रेक मारला, 50 मीटरवर जाऊन, 10 मीटरवर जाऊन 100% थांबणार आहे, बिलो 60 स्पीडवाली. 90ची गॅरंटी नाहीये, 100ची तर पॉसिबलच नाही, अबोव्ह 100 वाली. म्हणून काय करतात, हायवेला स्पीड ब्रेकर टाकत नाहीत, आणि जो वर याचा रोड असतो तो प्रॉपर केलेला असतो, कारण मागचे व्हेकल कंट्रोल नाही होत. Okay, now back to point. Now these are the APIs. Now these APIs provided by your Indian Railway Authority. Now everyone is using that API and writing their own application and providing that a result. मग तुम्हाला जर रेल्वेचं रिझर्वेशन करायचं असेल, this IRCTC website is a very bulky or heavy website. Customer uses another website, make my trip or where is my train. आता मला IRCTCच्या वेबसाईटवर एक्झॅक्ट ट्रेन कुठे कळत नाही किंवा बुकिंग करता येत नाही. इफ वी आर कन्सिडरिंग बुकिंग
जर तुम्ही मेक माय ट्रिप म्हणून बघितला त्याच्यावर पण तुम्हाला मिळून जाईल, किंवा वेअर इज माय ट्रेन बघितला तिथे तुम्हाला ट्रेनची इन्फॉर्मेशन एक्झॅक्ट कळते. करंट ट्रेन कुठल्या लोकेशनला आहे, त्या ट्रेनचा करंट स्पीड किती आहे. हाऊ दे आर गेटिंग दॅट इन्फॉर्मेशन? दे आर नॉट रायटिंग देअर ओन लॉजिक, दे आर फेचिंग दॅट इन्फॉर्मेशन फ्रॉम API प्रोव्हाइडेड बाय IRCTC. समजतोय? ह्या टाईपचे तुम्हाला IRCTC भरपूर API देते बघा. लाईव्ह स्टेशन, व्हॉट इट मीन्स, तुमची करंट ट्रेन कोणत्या स्टेशनवर आहे ही इन्फॉर्मेशन मिळून जाते. स्टेशन सर्च, एखादं स्टेशन असेल तर ते आपल्याला इथं सर्च करतात बघा. सी, दिस इज अ युअर API अँड प्रोव्हाइड हिअर युअर स्टेशन नेम. हे बघा, इथं जर तुम्ही इथं API की टाकली आणि हे स्टेशन कोड और नेम टाकला, तुम्हाला ऑटोमॅटिक रिझल्ट मिळून जातो इन द फॉर्म ऑफ व्हॉट, JSON. या JSON मध्ये बघा 200 स्टेटस कोड आलाय. व्हॉट इट मीन्स? सक्सेस, स्टेशन फाउंड. जर तुम्ही स्टेशनचं नाव चुकला, फॉर एक्झाम्पल इथं काय बघा, हाजीपूर जंक्शन म्हणलेलं आहे, हाजीपूरच्या ऐवजी मी इथं EH चेंज केला असेल, इग्नोर केला असेल. जर आपलं स्टेशनचा कोड बदलला चुकला असेल किंवा स्टेशन नेम चुकला असेल, इट विल प्रोव्हाइड मी हिअर 400 नॉट 200, आणि मग मला स्टेशनची इन्फॉर्मेशन मिळणार नाहीये. समजतं हाऊ इट वर्क? ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ API. असे बरेचसे API आहेत मार्केटमध्ये, त्यात तुम्ही ते API वापरू शकता. नेक्स्ट बेस्ट एक्झाम्पल इज वेदर इन्फॉर्मेशन. वेदरची इन्फॉर्मेशन देणार मार्केटमध्ये. एक तर तुम्हाला काय करावं लागेल, प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक प्लेसमध्ये वेदरचं ते डिव्हाइस सेट करावं लागेल अँड रीड दॅट इन्फॉर्मेशन. इट रिक्वायर्ड मोर कॉस्ट और यूज दॅट API प्रोव्हाइडेड बाय थर्ड पार्टी. मग मार्केटमध्ये तुम्हाला असे बरेचसे थर्ड पार्टी मिळतात, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतात, आयदर फ्री ऑफ कॉस्ट और पेड सर्व्हिस. त्यांना तुम्ही रजिस्ट्रेशन करा, पेमेंट करा, they will provide you one key, use that key and use their information. हे समजलं? सो मार्केटमध्ये API प्रोव्हाइड करणाऱ्या पण बऱ्याचशा कंपनीज आहेत. दे आर सेलिंग यू API. रजिस्टर इन देअर वेबसाइट, गेट API key and use their API information in your project. समजतं? सो असे API आपल्याला वापरता येतात मार्केटमध्ये अवेलेबल असलेले. नाव मग सांगितल्याप्रमाणे युअर .NET इज प्रोव्हाइडिंग यू फॅसिलिटी, यूज API as well as create your own API. Okay, if you want to use or create API, you must include that namespace. API म्हणून आहे .NET Web API हा प्रोजेक्ट क्रिएट करतोय. सॉरी, आता आपल्याला .NET मध्ये API क्रिएट करायचा आहे. ओके, तुम्ही रीड कुठून करू शकता, पण इथं आपल्याला एक सेपरेट टेम्पलेट प्रोव्हाइड केलेला आहे इन .NET. क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट, अगेन गो टू सेम टेम्पलेट ASP.NET Web Application .NET framework. Select it, provide API demo, your project name, click on create. Now here one option is a web API and click on C. मी ज्यावेळेस वेब API घेईन, MVC आणि वेब API अवेलेबल आहे. ओके, और सिलेक्ट एम्प्टी सिलेक्ट केल्यावर तुम्हाला हे दोन ऑप्शन्स मॅन्युअली चेक करावं लागतील. समजतोय? तरच तुमचा APIचा एक टेम्पलेट क्रिएट होऊन जाईल विदाउट एनी सॅम्पल कोड. हा काय करेल, तुम्हाला एक सॅम्पल कोड थ्रू क्रिएट करून देईल. समजलं? नाव क्लिक ऑन क्रिएट. युअर API प्रोजेक्ट इज गेट क्रिएटिंग नाव. आता इथं आपला APIचा प्रोजेक्ट क्रिएट होऊन जाईल, जो आपल्याला APIची फॅसिलिटी देईल. कोणती फॅसिलिटी? क्रिएट युअर ओन API. ओके, हे झालं सगळं बेनिफिट आणि सगळं API रिलेटेड. मग API ड्रॉबॅक काय आहे? API इज अ टोटली बेस्ड ऑन अ वेब ऍप्लिकेशन. हा API काय आहे? वेब बेस आहे. तो स्टँड अलोन ऍप्लिकेशन नाही आहे, डेस्कटॉप ऍप्लिकेशन नाही आहे. व्हॉट इट मीन्स? इट रिक्वायर्ड व्हॉट? इंटरनेट. सेकंड वन, it required one server where we host our API. समजतोय?
म्हणजे तुम्हाला सर्व्हरवर टाकून ठेवावं लागेल एपीआय जर तुम्हाला वापरायचा असेल लाईफ टाईम ऑर लाईव्हली एनिवेअर इन वर्ल्ड. आता प्रॉब्लेम काय आहे इंटरनेट आणि सर्व्हरचा. जर तुमच्या इथं नेटचा इश्यू झाला एपीआय विल नॉट वर्क ॲट ऑल. मी जीमेल ओपन करून ठेवलाय पण माझ्या मोबाईलचा नेट पॅक संपला, काय होईल? करंट आलेला मेल मला मिळणार नाही. दिस इज अ ड्रॉबॅक ऑफ एपीआय. सेकंड ड्रॉबॅक काय आहे? मी जीमेलचा एपीआय सर्व्हरवर होस्ट केलाय, राईट? बट व्हॉट हॅपन ड्यू टू सम रिझन दॅट सर्व्हर इज नॉट वर्किंग राईट नाव. त्या सर्व्हरची काय म्हणतो आपण व्हॅलिडिटी संपलेली आहे. त्या सर्व्हरला मिळणारा पॉवर सप्लाय काहीतरी इश्यू आहे, त्याचा नेटचा इश्यू झालेला आहे, काहीतरी इश्यू झालाय, सर्व्हर डाऊन झालाय, कामच नाही करत. व्हॉट हॅपन? वी आर युझिंग एपीआय इन आवर ऍप्लिकेशन अँड नाव एपीआय इज नॉट वर्किंग. म्हणजे व्हॉट? युअर एपीआय इज अ डिपेंडंट ऑन युअर सर्व्हर वर्किंग ॲज वेल ॲज अ इंटरनेट ॲट अ सर्व्हर साईड ॲज वेल ॲज अ क्लायंट साईड. दोघांकडे पण नेट पाहिजे आणि सर्व्हर तुमचा व्यवस्थित काम केला पाहिजे, तरच एपीआय काम करेल, अदरवाईज एपीआय काम नाही करणार. समजलं? मग कस्टमरनं एपीआय मध्ये मॉडिफिकेशन केले. अगेन यू हॅव टू डू मॉडिफिकेशन इन युअर कोड ऑल्सो. म्हणजे इन शॉर्ट आपल्या जो हा सर्व्हर आहे कोणाचा? IRCTCचा. त्याने काय केलं? PRN चेकचा हा जो एपीआय आहे हा एपीआय मॉडिफाय केला किंवा डिलीटच करून टाकला. समजतोय? मग हा एपीआय कोण वापरतोय? मेक माय ट्रिप वापरतोय, हा एपीआय वापरतोय तुमचा वेअर इज माय ट्रेन वापरतोय, गुगल वापरतोय. त्यांना काय करावं लागेल? त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये पण मॉडिफिकेशन करावे लागतील, नाहीतर एरर यायला सुरुवात होते. समजलं? सो यू आर टोटली डिपेंड ऑन दॅट एपीआय when you are developing your application. एपीआय मध्ये मॉडिफिकेशन झाले, तुमच्या कोडमध्ये पण तुम्हाला मॉडिफिकेशन करावं लागतील. एपीआय चेंज केला असेल, नंबर ऑफ पॅरामीटर बदलले असतील, 1 पॅरामीटरच्या ऐवजी 2 पॅरामीटर्स केले असतील. फॉर एक्झाम्पल पीआरएन चेक करायचा आहे, तो पीआरएन चेक करताना त्यांनी समजलं नवीन रूल आला, गव्हर्नमेंटने सांगितलं फक्त पीआरएन चेक करायला परमिशन नाहीये, तुमचा आधार कार्ड नंबर पण टाकायचा आहे. कोणी पण कोणाचा पीआरएन नंबर चेक करायचा नाही. ॲज्युम करू आपण, काय होईल? Current this API required only PRN number. So they are modifying it at their server side. कारण त्यांचीच वेबसाईट आहे, त्यांनी चेंज केला. 2 पॅरामीटर दिले. सेकंड पॅरामीटर इज आधार कार्ड नंबर. प्रिव्हियसली लॉट्स ऑफ कस्टमर्स युजिंग दिस API विथ 1 पॅरामीटर. आता काय करावं लागेल? सगळ्यांना कोड मॉडिफाय करावं लागेल, त्यात 2 पॅरामीटर पास करावं लागतील. 1 पॅरामीटर फॉर PRN, सेकंड पॅरामीटर फॉर आधार. मगच तो एपीआय काम करेल, नाहीतर काम करणार नाहीये. सो when you are preferring any API from market, from third party, you must aware they are changing their syntax or not. If they are modifying it, you must modify your code also. कारण तुम्ही डिपेंड आहे 100% त्या एपीआय वर. तो एपीआयचा सिंटॅक्स बदलला, आपला पण कोड बदलावा लागेल. 1 पॅरामीटरच्या ऐवजी 2 केले, मला 2 पॅरामीटर पास करावं लागतील, मगच माझा कोड काम करेल, नाही तर करणार नाही काम. तो एक एक्सेप्शन थ्रो करायला चालू करेल. जस्ट लाईक युअर एंटिटी फ्रेमवर्क. तुम्ही एंटिटी फ्रेमवर्क वापरताय आणि डेटाबेस मध्ये टेबलचं कॉलमचं नाव बदललं, काय करावं लागेल? एनी हाऊ मला माझ्या एंटिटी फ्रेमवर्कला जो EDMX फाईल आहे अपडेट करून घ्यावं लागेल. अपडेट होत नाहीये म्हणून मला रिझन सांगून चालणार नाही. EDMX मधला टेबल डिलीट करावं लागेल, परत नवीन टेबल ऍड करावं लागेल. तरी ऍड झाला ठीक आहे, नाही झाला तर काम नाही करणार. समजतोय? मीन्स वी आर टोटली डिपेंड ऑन दॅट EDMX फाईल. We must update it when my database is modifying their structure. व्हॅल्यू चेंज झाली काय फरक नाही पडणार. स्ट्रक्चर बदललं, नवीन कॉलम ऍड केला, कॉलमचं नाव बदललं, कॉलमचा डेटा टाईप बदलला, कन्स्टंट कमी जास्त केले. वी मस्ट अपडेट आवर EDMX फाईल. लाईक दॅट कस्टमरनं और सर्व्हिस प्रोव्हायडरनं एपीआय मॉडिफाय केला, वी मस्ट मॉडिफाय आवर कोड वेअर वी आर फेचिंग दॅट एपीआय. समजतोय? यात काय डाऊट आहे का? आजचा फक्त इंट्रोडक्टिव्ह पार्ट होईल, कारण हा पार्ट खूप महत्वाचा आहे. When someone is asking you API, explain API, what is API, what is the benefit of API. If you are satisfying that answer, they will ask you API related questions. So write down one sample code to create API or to insert record in a database. Okay.
आता आपला एपीआय आपल्याला कुठल्या कुठल्या टाईपचे रिझल्ट प्रोव्हाइड करतो. तुमची ऍक्शन मेथड तुम्हाला कुठल्या टाईपचा रिझल्ट प्रोव्हाइड करते. ऍक्शन मेथड व्ह्यू. पण व्ह्यू कुठल्या टाईपचा असतो. रिटर्न टाईप काय असतो. पब्लिक रिटर्न टाईप काय असतो. ऍक्शन result. So your every action method is returning you action result type of result. That action result is a parent of lots of classes. Out of these classes, one class is a JSON class. म्हणजे तुम्ही जर JSON टाईपचा रिझल्ट रिटर्न करत असाल तर तुमचा ऍक्शन रिझल्ट पण तो हँडल करायला रिटर्न करायला कॅपेबल आहे. गो टू द वेबसाइट और इंटरनेट action result in a MVC. Search it. See. हा ऍक्शन रिझल्ट किती क्लासेसचा पॅरेंट आहे तुम्हाला इथं एक इमेज मिळून जाईल बघा. गो टू इमेजेस. हा ऍक्शन रिझल्ट क्लास कोणाचा पॅरेंट आहे. व्ह्यू क्लासचा पॅरेंट आहे. पार्शियल व्ह्यूचा पॅरेंट आहे. रिडायरेक्ट क्लासचा पॅरेंट आहे. जेसन क्लासचा पॅरेंट आहे. त्यानंतर कंटेंट क्लास, फाईल अँड दिस रिडायरेक्ट टू ऍक्शन. या सगळ्यांचा तो पॅरेंट आहे. म्हणून आपल्याला माहित आहे व्हॉट इज रन टाइम पॉलिमॉर्फिझम. When we use a reference variable of a parent and object of a child class. उलट सांगितलं. एक बारकी चूक रिजेक्शनला सफिशियंट आहे. सो पॅरेंटचा एक रेफरन्स व्हेरिएबल मी एवढ्या ऑब्जेक्टला हँडल करायला कॅपेबल आहे ड्यू टू रन टाइम पॉलिमॉर्फिझम. हा कॉन्सेप्ट त्यांनी तिथे वापरलाय. वेन वी राईट अ ऍक्शन मेथड. मग मी रिटर्न टाईप जर ऍक्शन रिझल्ट केला मी ह्यातला कुठला का ऑब्जेक्ट रिटर्न करणार तो एरर देणार नाही. मग जर मी रिटर्न टाईप समजा व्ह्यू केला तर मी हे ऑब्जेक्ट रिटर्न करू शकणार नाही. प्रॉब्लेम येईल. ओके. त्यात जेसन पण आहे. हा जेसन कोण यूज करतो. युअर एपीआय. समजतोय. लाईक दॅट फ्रॉम युअर एपीआय मेथड्स which type of value we will return. One void any entity or data type, then HTTP response message लिंक वर सर्व जाते. हात लागली पॅनलला. देन IHTTP ऍक्शन रिझल्ट. या एवढ्या टाईपचा तुम्ही रिझल्ट रिटर्न करू शकता फ्रॉम युअर एपीआय. ओके. समजलं. HTTP रिस्पॉन्स मेसेज हा काय असतो. जनरली तुमचा स्टेटस कोड मला सांगितलं मी 200 सक्सेस किंवा फेल 400. हा इथून ह्या दोघांपासून तुम्ही रिटर्न करू शकता. ओके. आपल्याला पुढे बघायचं आहे एपीआय क्रिएट करताना ते सगळं बघायचं आहे. कसं काम करतं, कसं रिटर्न करतो, कसा कन्झ्युम करायची एपीआय पुढच्या स्टेपमध्ये बघायचं आहे. आता इथं HTTP मेथड्स आणि स्टेटस कोड्स. नाउ दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ एपीआय क्रिएशन. तुम्ही जी एपीआय क्रिएट करता त्या एपीआय ह्या वर्क जो काम करतात तुमच्या HTTPच्या रिसोर्सवर. आयदर गेट, पोस्ट, पुट और डिलीट. ओके. जर तुमचा एपीआय इन्सर्ट ऑपरेशन काम करणार आहे. फॉर एक्झाम्पल मी एपीआय कॉल केला आणि त्याला स्टुडंटचा ऑब्जेक्ट पास केला. ओके. आणि तो एपीआय काय करतोय. इन्सर्टचं काम करतोय इन माय डेटाबेस. वी मस्ट यूज अ गेट टाइप ऑफ पोस्ट टाइप ऑफ HTTP annotation with that लॉजिक. समजतोय. तो ऑटोमॅटिक पोस्टलाच मॅप करतो. आपल्याला लिहायची गरज नाही. मग मी जर इन्सर्टचं जर मेथड कॉल केली असेल तो पोस्टकडे जाणार आहे, गेटकडे जाणार नाही. जर मी गेटवाली केला रीडिंगचं काम असेल म्हणजे मला डेटाबेस मधून रीडिंग करायचं आहे. आयदर ऑल स्टुडंट रेकॉर्ड और whose roll number is 1, whose name is Rajesh, whose total marks is above 500. असे सगळे मला रेकॉर्ड्स रीड करायचे. वी यूज दॅट HTTP गेट मेथड. समजतोय. सो आपण आता ऍक्शन मेथडवर दोनच अॅनोटेशन टाकलेत. कोणकोणते. HTTP गेट आणि पोस्ट.
एपीआय ला मात्र आपण हे 4 टाईपचे टाकणार आहे, आयदर HTTP गेट, HTTP पोस्ट, HTTP पुट और HTTP डिलीट. हे समजलं? डिलीटचं काम काय आहे? युज्ड फॉर एक्झिक्युशन ऑफ अ डिलीट ऑपरेशन. म्हणजे तुम्ही जे लॉजिक लिहिताय ज्यात डिलीटचं ऑपरेशन होत आहे त्यासाठी HTTP डिलीट वापरणार. समजलं? आणि तुम्ही जर अपडेटचं रेकॉर्ड करताय त्यावेळेस कुठलं वापरणार? पुटवाली HTTP मेथड वापरणार. समजतंय? देन आता हे एपीआय कसा क्रिएट करायचा काय हे दाखवलंय. 1:30 वाजलाय. आपण एक काम करूया, आपण एक ऍप्लिकेशन क्रिएट केलेलं आहे इन एपीआय. गो टू सोल्युशन एक्सप्लोरर, गो टू कंट्रोलर. सी हिअर देर आर 2 कंट्रोलर्स. एक आहे होम कंट्रोलर जो आपला रेग्युलर कंट्रोलर आहे, यात काहीच फरक नाहीये. याच्या आपल्याला मेथड्स माहित आहेत, रिटर्न टाईप माहित आहे, ऍक्शन रिझल्ट. सी राईट बटन क्लिक, गो टू ऍक्शन रिझल्ट. हा काय बघा, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे. ओके. आणि हा पॅरेंट कोणाचा आहे? तुमच्या व्ह्यूचा पण आहे. ओके. हा व्ह्यू कुठल्या मेथड कोणाची बघा? व्ह्यू रिझल्ट नावाच्या क्लासची मेथड आहे. याच्यावर जर मी गेलो, हा बघा क्लास काय आहे? व्ह्यू रिझल्ट. आणि ह्याचा पॅरेंट कोण आहे? व्ह्यू रिझल्ट बेस. गो टू दॅट पॅरेंट. ह्याचा पॅरेंट कोण आहे बघा? म्हणजे डायरेक्ट माझ्या व्ह्यू रिझल्ट हा पॅरेंट आहे का ऍक्शन रिझल्ट? नाही, तो बापाचा बाप आहे, पॅरेंटचा पॅरेंट. आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम आपल्याला काय फरक पडत नाही. सुपर पॅरेंट असला तरी चालतोच, तो ऍटलिस्ट पॅरेंट पाहिजे. सुपर 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 पॅरेंट असला तरी रन टाइम पॉलिमॉर्फिझम वर्क करतं परफेक्टली. ओके. सो दॅट्स वाय वी विल एबल टू रिटर्न व्ह्यू थ्रू ऍक्शन रिझल्ट. समजतोय? दिस वन इज युअर रेग्युलर कंट्रोलर फ्रॉम MVC. नाउ गो टू सोल्युशन एक्सप्लोरर अँड ओपन व्ह्यू कंट्रोलर. आता बघा बरं फरक काय आहे. नाव तर सेम आहे, बरोबर. फरक काय आहे? इकडे आपल्या इथं कंट्रोलर कोण होता? ओनली कंट्रोलर क्लास पॅरेंट. एपीआय ला कोण आहे? एपीआय कंट्रोलर. सो ज्यावेळेस तुम्ही एपीआय लिहिचाल, यू आर रायटिंग युअर ओन एपीआय, युअर क्लास मस्ट हॅव धिस पॅरेंट, एपीआय कंट्रोलर. सो वी यूज एपीआय कंट्रोलर पॅरेंट. पहिला फरक कळाला नॉर्मल कंट्रोलर आणि एपीआय कंट्रोलर मधला. नॉर्मल कंट्रोलरला फक्त कंट्रोलर असतो, एपीआय कंट्रोलरला काय असतो? एपीआय कंट्रोलर नावाचा असतो. ओके. आणि हे तर काय सेमच आहे. नॉर्मल कंट्रोलर मध्ये रिटर्न टाईप काय बघा? ऍक्शन रिझल्ट. आणि एपीआय मध्ये काय बघा? स्ट्रिंग आहे, आय इन्युमरेबल आहे, वॉइड आहे, काही चालेल. समजलं? ऍक्शन रिझल्टची गरज नाही मला. ह्या चारीपैकी मी काही वापरेन. कुठे गेला? वॉइड, एनी एंटिटी और डेटा टाइप, और HTTP रिस्पॉन्स मेसेज, और HTTP ऍक्शन रिझल्ट. कुठलाही आपण रिटर्न टाइप इथं वापरू शकतो. ही काय करते? पोस्ट मेथड इन्सर्ट करायचं काम करते, पण काहीच स्टेटस रिटर्न करत नाही. ही अपडेट करायचं काम करते, पण अपडेट झालंय का नाही सांगत नाही. गरज नाही आपल्याला. समजलं? गरज पडली तर तुम्ही रिटर्न करा. ती काय करते? जो आयडी प्रोव्हाइड केलेला आहे त्याची व्हॅल्यू मला रिटर्न करते. इथं अख्खी लिस्टच मला प्रोव्हाइड करते, म्हणजे सगळे स्टुडंटची लिस्ट मला पाहिजे. आय विल यूज दिस एपीआय ऍक्शन मेथड, सॉरी, और मेथड, एपीआय मेथड, ही वाली पण. फरक कळाला? मेथड लिहिण्याचे फरक. आता उद्या काय करूया लेक्चरला आपण या मेथड्स एक 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 लिहून बघू. इन्सर्टची ऍक्शन, इन्सर्टचा एपीआय, अपडेटचा एपीआय, डिलीटचा एपीआय, सर्चचा एपीआय. मग ते कंझ्युम कसे करायचे ते पण बघू आपण. आता कंझ्युम 2 वेने करणार तुम्ही, आयदर सर्व्हर साइड कोड और क्लायंट साइड कोड. क्लायंट साइड कोड कोणता आला? इन युअर व्ह्यू इटसेल्फ. सो इफ यू कंझ्युम एपीआय इन अ क्लायंट साइड, वी मस्ट यूज अजॅक्स. अजॅक्सनच तो आपण कंझ्युम करणार आहे ब्राउझरमध्ये. पण सर्व्हर साइडला आपण ऍक्शन मेथड्स लिहिणार आहे कंट्रोलरमध्ये. म्हणजे हा जो कंट्रोलर आहे या कंट्रोलरच्या आतमध्ये पण मी एपीआय कंझ्युम करू शकतो, रीड करू शकतो.
समजलं हा पार्ट. सो नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या एपीआय साठी कोड लिहायला ट्राय करणार आहे. परत मी थोडंफार गरज पडली तर रिव्हिजन घेईन आणि मग एपीआय क्रिएट करायला सुरुवात करेन. ओके, ही एपीआयची पीपीटी मी तुम्हाला पास करतो, केली ना तुला? हां, ती पण ग्रुपवर टाकून द्या आणि सगळ्यांना रीड करून ठेवा. ओके, तर ते तुम्ही असाइनमेंटची लिंक पण नाही ना, आपलं गुगल जायचं, गुगल ड्राईव्हला ह्याला ड्राईव्हमध्ये आणि तिथून क्रिएट करायचं. लंच ब्रेक झालाय, नंतर दाखवतो. प्रॅक्टिकलच्या वेळेस मला आठवण कर, आता दुपारच्या 2:30 प्रॅक्टिकल, 2:30 ते 4, त्यात तुला मी क्रिएट करून दाखवेन. ओके, ऑनलाईन स्टुडंट इथे स्टॉप करायचं. हो सर. यश, Yes, sir. ओके. हो सर.